मित्रांनो, आदर्श सर्पमित्र ग्रुप या चॅनलवरती आपला पुन्हा एकदा स्वागत आहे. तर धुळ्यातील वरखेडी रोड इथे इंदिरा नगरचा आपल्याला कॉल आलेला होता. आता पाहूया काय आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कुठं आहे? मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा परिस्थितीत हा साप घुसलेला आहे. इथं खूपच अडचण आहे. आपण हे सरकवू नंतर पाहू काय आहे. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता किती अडचण आहे, पसारा आहे. मित्रांनो, साप घुसलेला आहे. मित्रांनो, इथं टाकीच्या खाली एक पत्रा आहे आणि याच्या खाली या नाग सर्प घुसलेला आहे. आता आपण याला रेस्क्यू करू. मित्रांनो, आपण इथं नाग रेस्क्यू केलं. याला इंग्लिश मध्ये इंडियन प्रॅक्टिकल कोबरा म्हणतात. आणि इतर शेतात असल्यामुळे हा घरात घुसलेला होता आणि यांनी आम्हाला कॉल केला. तिथे आपण रेस्क्यू केलं. मित्रांनो, हा झाल विषारी सर्प आहे आणि या घरात पसारा असल्यामुळे हा थांबलेला होता. मित्रांनो, याने काहीतरी खाल्लेलं आहे म्हणून हा स्टँड देत नाहीये आणि या घरात पसारा असल्यामुळे हा थांबलेला होता. तर आपण घरात असं काही पसारा ठेवायचा नाही आणि बिळ वगैरे पाहून घ्यायचे आपल्या घरात आहे का नाही आणि सतर्क राहायचं. कुठेही हात टाकण्याऐवजी तिथं खडखड धडधड करायची, मगच हात टाकायचं. मित्रांनो, आता आपण याला पॅक करू. यांच्या शेतात काही झोपडा आहे. ते शेताची राखणदारी करतात आणि त्यांनी कॉल केलेला होता आम्हाला. तर इथं काही साप निघालेलं होतं. तर आपण इथं इंडियन प्रॅक्टिकल कोबरा रेस्क्यू केलं. मित्रांनो, हा झाल विषारी सर्प आहे आणि मी तुम्हाला पण सांगते की कधी आपण पसारा केलेला आहे तर त्याच्यावर लक्ष द्यायचं. कुठेही हात टाकण्याऐवजी हात टाकण्याऐवजी वाजवायचं. कारण तुम्हाला माहित नाही इतके शेतात तुमचं घर आहे म्हणून काय वाजवायचं, नंतरच हात टाकायचं. कारण तिथं काय असेल त्याचा अंदाज आपल्याला नाहीये. म्हणून मित्रांनो, तुम्ही पण सतर्क व्हा आणि अशी अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर मित्रांनो, धुळ्यातील वरखेडी येथे सुनील मराठे यांच्या घरात आपण जो काही नाग सर्प रेस्क्यू केला होता त्याला आता आपण निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहोत. आणि माझ्या यूट्यूबवरचे, इन्स्टावरचे जे काही फॉलोअर्स आहे त्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानते. आणि निसर्गाचा अनमोल ठेवा वाचविण्यासाठी केलेला माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा.